बॉलर्स खरं तर त्यांनी प्रभावित केलं. मागील हंगामामध्ये बेंगाली संघासाठी एका बाजूने सातत्याने खरं तर आपण पाहिला तर बामणडोंगरी संघामध्ये नवोदित खेळाडूंचा भरणा हा नेहमी पाहायला मिळाला. तर एखाद्या टीममध्ये जर का खरं तर टीमचा परफॉर्मन्स एका वेगळ्या लेवलला असेल तर त्या टीममध्ये देखील सातत्याने नवीन खेळाडू तयार होत असत. सलमान शेख गोलंदाज खरं तर आहेत बामणडोंगरीचे. त्यांना पहिली मॅन ऑफ द मॅच भेटली होती त्या दिवशी. सलमान शेख जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचा पुन्हा एकदा आपण करूया. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आयोजित स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. आमच्या समवेत आमचे मित्र समालोचक राजकिरण कोळी सर गव्हाण, त्याचबरोबर आमचे सिनियर 60+ आदरणीय बालकृष्ण घरत काका. खरं तर त्यांचा आवाज देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळाला. आज त्यांनी लगातार 3 चौकारी मारले. ती व्हिडिओ एडिट करून दादा स्टेटसला द्यायला हरकत नाही आहे. चांगली फटकेबाजी त्यांची पाहायला मिळाली. तर पहिल्या ओव्हरसाठी आदित्य पाटील गोलंदाजी मार्कवरती. आदित्य पाटील डीप थर्डमॅनला संदेश गोंधली. फिल्डिंगची विवरचना आपण पाहिली. बॅकवर्ड पॉइंट, त्यानंतर डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वाइडिश लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग, आओ देखा न ताओ. पहले गेंद के ऊपर बल्ला घुमाने की कोशिश, बढ़िया गेंदबाजी आदित्य पाटिल के द्वारा. उत्तम दर्जाचा खेळाडू. खरं तर ग्रामीण क्रिकेट बरोबर व्यावसायिक क्रिकेटचा देखील त्याच्याकडे अनुभव आहे. युवा रायगडमधून देखील त्याने चांगला परफॉर्मन्स दिला होता. खरं या संघातले बरेचसे खेळाडू, ओंकार नाईक तो सध्या रबर बॉलमध्ये दिसत नाही. आदित्य पाटील तयार. यावेळेला त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लेफ्टी बॉलर समोर उजव्या हाताच्या फलंदाजांना अनेक वेळा अडचणी निर्माण होताना आपण पाहिल्या. आणि इथे खरं तर चांगली गोलंदाजी. काल बोरकारचा एक लेफ्टी गोलंदाज त्यांनीही प्रभावित केलं कालच्या स्पर्धेमध्ये. जे जावई आहेत खारकोपरचे विकी घरत. अप्रतिम स्पेल राहिला. नेक्स्ट बॉल. आणखीन एक निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी. बरोबर गुड लेंथ मध्ये टाकलेला चेंडू थोडासा त्या ठिकाणी आपण पाहिला बाहेरच्या दिशेने टर्न होतात. संदेश पाटील विकेट कीपर त्याच्या हातामध्ये विसावतात आणि सलगचे 3 डॉट बॉल. कधी कधी बॉलच्या मेरिटनुसारही खेळावं लागतं, कारण रबर बॉल हा ताकदीचा खेळ नाही, टायमिंगचा खेळ आहे. तुम्हाला जितकं बॉल चांगल्या पद्धतीने टाइम करता येईल तोपर्यंत तुम्हाला करावा लागेल. यावेळेला आपण पहिला शरीरामध्ये टाकलेला बॉल. खरं आदित्य पूर्णपणे मॅच्युअर्ड झालेला गोलंदाज आहे. कुणाल नाईकने जेव्हा मार्गदर्शन केलं साहिलला की कव्हर्समध्ये फटका खेळ, परंतु त्यानंतर एक वेगळं चित्र आपण पाहिलं. गोलंदाजाने पॅड लाईनवरती बॉल टाकला बरोबर शरीरावरती. यावेळेला जर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला तर कदाचित मोठा फटका एक्झिक्यूट करता आला असता. सुरुवातीलाच मन बनवलं होतं. त्यामुळे क्रिकेटचा खेळ हा खरं तर मेरिटनुसार खेळला जातो. मेरिट फार महत्वाचे. आता कुणाल नाईक हा खेळाडू स्टार्टिंग एंडला. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान कामगिरी त्याची राहिली अनेक स्पर्धांमध्ये. यावेळेला कुणालाही त्या ठिकाणी गोलंदाज आदित्यने बीट केलं. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम स्पेल. स्पर्धेमध्ये विनोद भगतनं पहिलं मेडल षटक या स्पर्धेमध्ये टाकलं होतं पहिल्या दिवशी. जुगल घरतनं देखील मेडल षटक या स्पर्धेमध्ये फेकलं होतं. रेकॉर्ड्स या स्पर्धेचे खरं तर सांगणं फार गरजेचं राहील. खेळाडूंना मोटिवेट करावं लागेल. आदित्य पाटील सगळं एक चांगला गोलंदाज आपली गुणवत्ता स्पष्ट करत असताना यावेळेला फुल टॉस, खराब बॉल आणि त्याच्यावरती कुणाल नाईकचा प्रहार. मिड विकेटला क्लिअर करत बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पार षटकार. एक फुल टॉस, त्याच्यावरती मात्र प्रत्युत्तर. परिणाम त्या ठिकाणी सहन करावे लागले आदित्य पाटीलला. षटकाराला कुणालच्या माध्यमातून ज्या ठिकाणी मोमेंटम मिळाला खरं तर या ठिकाणी सिद्धिविनायक भिंगारे टीमला एक षटकारने 7 धाबा स्कोर कार्डवरती 7. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. 7 धाबा धावफलकावरती. 5वा सामना स्पर्धेतला. 72 रन.
आकाशदा पाटील यांचे इथे आगमन. स्वागत आपलं या स्पर्धेनिमित्ताने. जीत खोत नावातच जीत आहे आणि भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूची राहिली आहे. जीत खोत गोलंदाजी मार्कवरती आला. इंग्लंड संघाचा जोफ्रा आर्चर, तसा उल्मानोटचा हा जोफ्रा आर्चर. जीत खोत उंच देहबोली करते, सडपातळ बांध्याचा, परंतु प्रचंड वेगाने बॉल डिलिव्हर करणारा हा गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजाचा तोफखाना ज्या टीमकडे आहे. पहिला बॉल यॉर्क लाईन वरती. साहिल मिसालला पूर्णपणे डॉमिनेट केलं. खरं तर या ओव्हरमध्ये, या संपूर्ण मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जीतच्या माध्यमातून प्रेशर त्या ठिकाणी भिंगारी संघामध्ये क्रिएट करतात. इथे आतली कडा घेतली आहे. बॉल मागे चालला फाईन लेग क्षेत्राकडे. सिंगल पूर्ण झाली आहे. दुसरा रनचा कॉल आणि दुसरी रन देखील अगदी सहजगत्या कंप्लीट या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. 2 धावा आल्या या बॉलवरती. 9 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. गोलंदाजांमध्ये ऑप्शन नसला की सलमान शेख आहे त्यांच्याकडे, आणखीन एक प्रोफेशनल बॉलर निखिल. त्यालाही आपण पाहताय. कल्पेश ठाकूर ओव्हर द विकेट. यावेळेला स्लॉट मध्ये आला बॉल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड, एक्साइटिंग द पॉवर. लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल चालला सीमारेषा पार. 6 धावेसाठी आला षटकार. साहिल मिसाल फार काळ शांत राहिला आणि त्यानंतर मात्र आक्रमण करत असताना मैदानामध्ये धावांची गती त्यांनी वाढवली. एक षटकार. मागच्या ओव्हर मधला शेवटचा बॉल षटकार. मी मगाशी म्हटलं मोमेंटम मिळालं, गतिमानता जी मिळाली ती त्याच्यामध्ये सातत्य टिकवायचं आहे. आणि जर का सातत्य टिकवत पुढे गेले हे खेळाडू तर नक्कीच एक मोठं टार्गेट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. संदेश पाटील तकदीर टीम स्क्वॉड मध्ये नाहीये. जीतवरती आक्रमण बरोबर ओव्हर पिच लेन बॉल. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन थोडासा आतमध्ये आला. अप्रतिम चेंडू. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळता आला नाहीये साहिलला. चेंडू भरपूरच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हाताळला जीत खोतने. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहिली आतापर्यंत 15 लॉस ऑफ 0 विकेट. यावेळेला टप्प्याचा बॉल अतिरिक्त उचली आणि लाईन ही पण आपण जर पाहिली तर उजव्या अशा बाहेर चालली आहे. त्यामुळे वाईटचा इशारा. कालच्या दिवसामध्ये साईगावचा अनिकेत मोकलने पॉइंट कव्हर मध्ये चांगले फटके खेळत चौकार लगावले होते. आज आपण पाहिला अजित मुंगाजीचा देखील क्लास या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. कव्हर्सला बॅकफूट पंच बनण्यापेक्षा अगदी पुढे जाऊन त्यांनी ऑन द राईस तो फटका खेळला होता. यावेळेला यॉर्कर लाईन चॉप करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. यांनी धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम स्पेल हाताळत असताना आपण पाहू शकाल. त्या ठिकाणी जीत खोत या गोलंदाजाला निखिल, कल्पेश तिसरे चौथे षटक कोणत्या गोलंदाजाकडे जातील हे पाहावं लागेल. यावेळेला फुल टॉस. खराब चेंडू, परंतु प्रॉपर कनेक्ट करता आले बॉलला. मागे चांगली फिल्डिंग क्रिश त्या ठिकाणी आहे. गुड फिल्डिंग. लास्ट मोमेंटला फुटवर्कचा वापर करत बॉलला थांबवलं आणि किमान 2 धावा आपल्या संघासाठी त्यांनी वाचवल्या. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सेकंड ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या. या ओव्हरमध्ये आल्या 11. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 षटकांमध्ये जास्तीच्या धावा कराव्या लागतील सिद्धिविनायक भिंगारे टीमला, कारण समोर तगडी स्टारकास्ट. समोरच्या संघामध्ये चांगले फलंदाज आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी तुम्हाला चांगले टार्गेट त्या ठिकाणी सेट करावं लागेल. कल्पेश ठाकूर संकट मोचक गोलंदाज. डाव्या हाताचा खरं तर हा खेळाडू संकेत खरं तर कल्पेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आला. निर्णायक षटक फेकण्याची किमया त्याच्याकडे आहे. त्याच्याकडे असणारी खरं तर जादुई फिरकी गोलंदाजी. कशा पद्धतीने आता कुणाल फेस करेल कल्पेश ठाकूरचे चेंडू हे पाहावं लागेल. सर्वाधिक डाव्या हाताचे गोलंदाज बामणडोंगरी टीम मध्ये, डाव्या हाताचे फलंदाज देखील बामणडोंगरी संघाकडे आहेत. संदेश गोंधळी, सँडी. यावेळेला हेलिकॉप्टर लुक, छोटा पॅक परंतु मोठा इम्पॅक्ट. 6 धावा डाऊन द ग्राउंड. अप्रतिम टायमिंग. खोदून काढला खरं तर त्या ठिकाणी कुणाल नाईकने बॉलला. बॅट स्विंग भरपूर वेगवान होता. मी मगाशी म्हटलं क्रिकेटमध्ये
फिटनेस फार महत्वाचा आणि सरपातळ बांधाचा खेळाडू टायमिंगच्या आधारावरती मोठे फटके खेळू शकतो. उत्तम उदाहरण खरं तर या फटक्यामध्ये पाहायला मिळालं कुणालच्या माध्यमातून. पनवेल की खुशबू कुणाल नाईक, अप्रतिम टायमिंग. यावेळेला बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. खरं तर बॉल जज करता आलेला नाहीये. त्यानंतर निर्धाव चेंडू काली आपण पाहिला अनिकेत मोकल ज्या पद्धतीने बाद झाला होता, धीम्या चेंडू होता, त्या चेंडूवरती तो बाद झाला होता. राखून टप्प्याचा पूल करायचा मिस टायमिंग फटका, बॅटच्या स्टिकर एंडला फटकाला, बॅक इन एरियामध्ये चेंडू पडला. दुसऱ्या रनचा कॉल, रिस्क घेतली आहे. ओव्हर थ्रो बॅकअप साठी संदेश त्या ठिकाणी पोहोचले. 2 धावा आल्या. 26 धावा धावफलकावरती. 26 रन स्कोर कार्ड होती. पावसाळी क्रिकेट म्हटलं की सराव फार महत्वाचा, प्रॅक्टिस. यावेळेला फुल टॉस, बॉलर बॅक ड्राईव्ह, लो फुल टॉस होता. लॉंग ऑफ मध्ये आर्यन नाईक, आणखीन एक खरं तर यंगस्टर त्याने प्रभावित केलं गतवर्षी. बामणोगे प्रीमियर लीग मध्ये मिळाला खेळाडू. यावेळेला देखील आपण बॉल डाऊन द ग्राउंड, त्या ठिकाणी मिडॉनच्या दिशेमध्ये फटका. शुभम पाटील वेगाने आले, बॉल उचलतील फेकील दरम्यान 2 धावा पूर्ण. मोठे फटके हवेत त्या ठिकाणी सिद्धिविनायक भिंगारी टीमला. टार्गेट मोठं बनवावं लागेल. आतापर्यंत एकही खेळाडू बाद झालेला नाही, परंतु हवी तशी कामगिरी या दोन्ही फलंदाजांना करता आलेली नाही आतापर्यंत. शेवटचा बॉल या षटकातला, शेवटचा बॉल मिस टायमिंग. फॉलो थ्रू मध्ये जर होईल का? प्रयत्न चांगले केले कल्पेश ठाकूरने, प्रयत्नांना यश मिळालं आणि खेळाडू बाद झाला. साहिल मिसाल पहिला धक्का. या ठिकाणी बसतो सिद्धिविनायक भिंगारी टीमला 29 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग. न्यू बॅटर दर्पण मडवी इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती चाललाय. अपकमिंग यंगस्टर भिंगारी संघाचा दर्पण मडवी मैदानाकडे वाटचाल करत असताना शेवटचे षटक फेकण्यासाठी क्रिश म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. क्रिश अंतिम निर्णायक षटक. 29 रन ऑलरेडी धावफलकावरती आल्या. पावसाला ही सुरुवात झाली, मुसळधार पाऊस. आता या पावसाळ्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये कुणाल कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे पाहावं लागेल, कारण भिंगारी टीमकडे देखील चांगली बॉलिंग अटॅक आहे. दर्पण मडवी ओव्हर द विकेट, क्रिश तयार. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. क्रिश चेल पर्यंत पोहोचेल का? तर नाहीये. बॉल सेफ लँडिंग झाला. थोडासा हवे 30 सर्कलच्या बाहेर हा बॉल पडला. त्यामुळे 2 धावा या बॉलवरती मिळतील. 31 रन धावफलकावरती आपण पाहताय. 3.1 चेंडूचा खेळ संपला. अजून 5 बॉल बाकी आहेत. 31 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 1-2 मोठे फटके आले तर किमान 40+ रन इथे पाहायला मिळतील. यावेळेला वाईड यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर स्टेप आउट झाले होते. त्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीने बॉल डिलिव्हर करत आणखीन एक डॉट चेंडू इथे पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. पावसाळी क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला विनंती आहे, स्वतःची आपण काळजी घ्या, तेव्हाच क्रिकेट खेळा, कारण हे शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. ठराविक स्पर्धा पावसाळी रबर बॉलच्या आपण पाहत आहे. क्रिश म्हात्रे मागच्या मॅच मध्ये निलेश गोसावीला थोडीशी इजा झाली होती. राईट आर्म ओव्हर द विकेट. अकूट टप्प्याचा बॉल. खरं तर ऑन साइडला फटका खेळायचा होता, परंतु बॉल झपकन वेगाने बॅटवरती आला आणि त्यानंतर मात्र सलमान शेखने कमालीचा झेल टिपला कव्हर्स मध्ये. कुणाल नाईक बाद होतोय. अजून एक धक्का बसतोय सिद्धिविनायक भिंगारी टीमला. धक्का क्रमांक 2. नवीन फलंदाज आशिष परदेशी उर्फ छोटू. चांगला झेल टिपला. कुणाला खरं तर शॉर्ट टर्म पूल करायचा होता, परंतु बॅट स्विंग थोडा लेट झाला. त्याहीपेक्षा बॉलमध्ये गती जास्त होती, वेगाने बॉल बॅटवरती आला. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हर्स मध्ये चांगला झेल टॅरिकन टिपला सलमान शेख या क्षेत्ररक्षकाने. आशिष परदेशी मैदानी दिशेने वाटचाल करतोय.
आय गार्ड परिधान करून मात्र तो मैदानामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल आणि हे गरजेचं आहे. किरण पवार, वशी नाईक, सुशांत मुकल गोट्या यांचं काही ठराविक खेळाडू आहेत ते खरं तर हे सेफ्टी आय गार्ड परिधान करूनच मैदानामध्ये उतरत असतात. सेफ्टी फर्स्ट. कुठेही जा, वैयक्तिक जीवनामध्ये किंवा कॉर्पोरेटिव्ह लाईफमध्ये, एखाद्या कारखान्यामध्ये, कंपनीमध्ये सेफ्टी फर्स्ट हे एक सेफ्टीचे धडे तुम्हाला दिले जातात, कारण स्वतःची काळजी फार महत्त्वाची आहे. सर सलामत तू पगडी 50. आशिष परदेशीला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. अंतिम 3 बॉल बाकी आहेत, शेवटचे 3 चेंडू आणि 31 धाव फलकावरती आले. 3 मोठे जर फटके आले, 3 धमाके जर आशिषने केले तर मात्र धावांची गती वाढेल. भरपूर वेग, भन्नाट वेग. स्पर्लेक पंचाने या बॉलला अनप्लेएबल चेंडू घोषित केला, वाईड बॉल घोषित केला आणि इथे एक्स्ट्रा रन मिळेल. स्ट्राईक रोटेट झाले. दर्पण मडवी हा खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती आला. वाईड +1. 2 धावा, 33 रन स्कोर कार्ड वरती. अंतिम षटक बाकी आहे. लो स्कोरिंग मॅच कदाचित होईल की काय. स्पर्धेमधला लो स्कोर होता 27 जो उल्वे संघाच्या नावावरती राहिला होता पहिल्या दिवसामध्ये. यावेळेला प्रॉपर कनेक्शन आणि इथे भरपूर सुंदर फटका दर्पण मडवीच्या माध्यमातून. 2 यंगस्टर, भिंगारी संघाचा यंगस्टर दर्पण मडवी तर एका बाजूने क्रिश मात्रे, परंतु दर्पण मडवीने या बॉलला चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं. लॉंगॉनच्या डोक्यावरून पाडवला बॉलला सीमा पार षटकार. 6 धावा आल्या. अजून 2 बॉल पेंडिंग आहेत. 39 वरती पोहोचला. मागच्या सामन्यामध्ये खरं तर बातांनी त्याच्या अपोजिटला जो संघ खेळला होता भंगारपाडा, त्या टीमला, भंगारपाडा संघाला 49 धावा त्या ठिकाणी बातान टीमने करून दिल्या नव्हत्या. चांगली बॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती जयेशच्या माध्यमातून. तर इथे आणखीन एखादा मोठा फटका आला तर फायटिंग टोटल पाहायला मिळेल. आणि यानंतर आपण पाहिलं खरं तर डॉट 57 धावा आय थिंक होत्या, त्या धावा चेस करून दिल्या नव्हत्या. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा पहिल्या सत्रामधला चेंडू. यानंतर मॅचचा शेड्यूल कसा असेल हे आमचे आयोजक आम्हाला कळवतील. लगेच बातान विपक्ष विनर टीम. चला डॉट बॉल. स्ट्राईक रोटेशन नाही आहे. दोन्ही हिट तुम्हाला सोडायचे. पहिलं सत्र संपले. 39 धावा धावफलकावरती आल्या. 2 खेळाडू बाद झाले. रन होईल का नाहीये? येस, रन कंप्लीट. रन कंप्लीट हा इशारा आला पंचांकडून. 22ची सिंगल रन मिळेल. 40 धावा आल्या धावफलकावरती 4 ओव्हरमध्ये. आता येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 41 करायच्या मैदानाच्या मध्ये बामण डोंगरी संघाला. तर पुढचा सामना असेल श्रीदत्त भातान विपक्ष विनर टीम. यातून जिंकणारा संघ भातान संघासोबत पुढचा सामना केला दुसऱ्या फेरीमधला पहिला. ही कमिटी करून सूचना आली. थोडंसं ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे, त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या. भातान संघ आपण कुठेही जाऊ नका. विनर टीमलाही विनंती असते राहील या मॅच नंतर लगेच मॅच तुमचा सामना होईल. त्यानंतर पुढचा सामना असेल तो म्हणजे चॅलेंजर माफी असावी आर्यन चेरले विपक्ष अजनबी ओवळे. पुढच्याही फेरीमध्ये ज्या संघाच्या धावा जास्त असतील त्या टीमला बाय, आणि पहिल्या फेरीमध्ये TMCC बोरकार संघाला बाय मिळाली असं आपण घोषित करूया, कारण स्पर्धेतला उच्चांक त्याने गाठला. आजच्या दिवसातला उच्चांक, संपूर्ण स्पर्धेतला उच्चांक त्या टीमने गाठला. 72 धावा केल्या.
मामंडनगरी टीमला धावसंख्येचा आपण एकंदरीत विचार केला 5 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 41 टार्गेट पर ओव्हर 10.25 रिक्वायर्ड रन रेट. यावेळेला ऑन साइडला फटका बॉल थांबेल बरोबर मध्ये कारण तिथे ग्रीन ग्रास आहे पाणीही साचलं तिथे आणि इथे पुन्हा एकदा 2 धावा ऍड होतील. मोठे फटके आतापर्यंत पाहायला मिळालेले नाहीत. ओवळे आणि चिरले अशी लढत. आकाश दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. आकाश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस. यावेळेला अप्रतिम चेंडू सब करतो रबोला सबमर्डिन जेव्हा खाली जाते बॉल पण तिथे गुडलेन करून बॉल आतमध्ये आला इन कटर. आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टॉस जिंकलाय ओवळे संघाने. टॉस ओवळे संघाने जिंकलाय नेक्स्ट मॅचचा. त्यानंतर पुढील सामना असेल भारताने विपक्ष विनर टीम बाय मिळाली बोरकर टीमला. पहिले षटक कुणाल नाईक अप्रतिम होता. अखूट टप्प्याचा बॉल एज अँड टेकन खेळाडू बाद कॉट बिहाइंड द विकेट. आशिष परदेशीने झेल टीमला पहिलं षटक संपलं. जशी सुरुवात आदित्यने केली होती 7 धावा खर्च केल्या होत्या विदाऊट लॉस होते तेव्हा पण इथे एक 7 धावा खर्च करत पहिला खेळाडू बाद केला कुणाल नाईकने. मी मगाशी म्हटलं दोन्ही टीमकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे त्यामुळे हा सामना रफ अँड टफ होईल यात शंका नाहीये. शुभम पाटील तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना 1 डाऊन पोझिशन वरती शुभम पाटीलला आपण पाहत आहे. टीम मेंटॉर समाधान पाटील. चांगली मॅच या ठिकाणी होईल यात शंका नाहीये. एक बॉल पेंडिंग आहे माफी असावी कारण शेवटचा बॉल बाकी आहे. एक वाईट +1 त्या ठिकाणी बॉल टाकला होता कुणाल नाईकने. 7 धावा धावफलकावरती शुभम स्टार्किंग एंडला. हा निर्णायक चेंडू आहे कुणाल नाईकचा आणि इथे लास्ट मोमेंटला बॅटचा फेस क्लोज झाला आणि विकेटही मिळाला. आल्या पाहुली माघारी परतावं लागेल. मैदानाच्या बाहेर शुभमला असं वाटलं पाऊस थांबला त्यामुळे शुभमच्या बॅटमधून षटकार येईल परंतु इथे त्याच्या देखील बॅटला एज लागून विकेट किपरने झेल टीमला लगातार 2 धक्के दिले. पहिलं षटक महत्वाचं राहिलं. भिंगारी संघासाठी या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. कुणाल नाईकने 2 महत्वाचे विकेट घेतले. तदनंतर मात्र 4थ्या क्रमांकावरती आर्यन नाईक मैदानाच्या दिशेने वाटचाल करतो. अजूनही कल्पेश ठाकूरचं येणं बाकी आहे. संदेश गोंधळी मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे त्यामुळे बॅटिंग ऑर्डर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणारा हा संघ दोन्ही संघ आहे त्यामुळे चांगला सामना इथे पाहायला मिळेल. पहिलाच षटक महत्वाचा कुणाल नाईकने टाकला. एक षटक रघुनाथ परदेशी यांचा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. 7 धावा पहिल्या बॉलवरती पहिल्या षटकामध्ये आल्या. आता अजूनही विजयासाठी तब्बल धावा करत 34-18 चेंडूमध्ये साहिल मिसाल या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय. दोन्ही टीमकडे चांगले बॉलिंग असतात त्यामुळे नक्कीच मी मगाशी देखील म्हटलं हा सामना होईल शेवटपर्यंत जाईल शंका नाहीये. आर्यन नाईक इलेक्ट नंबर 4 समोर क्रिश म्हात्रे. चला थोडं स्पीडअप कर. आज बरेच सामने अजूनही यापुढे 6 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. आजच्या दिवसातील 9 एक सेमीफायनल फायनल असे 11 सामने तुम्हाला संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळतील कारण शेवटचा दिवस आहे अंतिम दिवस या स्पर्धेचा. साहिल मिसाल ओव्हर द विकेट समोर क्रिश. यावेळेला आपण जर पाहिला वाईड लाईनच्या आतून चालला असं पंचाचं निदर्शन झालं. पंचाने या बॉलला डॉट घोषित केला. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. साहिलच्या माध्यमातून धीम्या गतीने बॉल आला परंतु लाईन चांगली होती त्या ठिकाणी साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा. आतापर्यंत एकही मोठा फटका मामंडनगरी संघाकडून पाहायला मिळाला नाहीये. प्रत्युत्तर त्यांना देता आलेलं नाहीये या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये कुणाल नाईकने आपली गुणवत्ता सिद्ध केली परंतु या ओव्हरमध्ये पहिला बॉल डॉट. सेकंड बॉल अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न. पंचाने या चेंडूला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्येत वाढ होईल. धावफलकावरती 8 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या धावफलकावरती इथे पाहायला मिळेल.
येणारे 17 चेंडू आणि 33 धावा. 17-33 आणि इथे आपण पाहिलं हाफ व्हॉली ओव्हर पिच बॉल, त्याच्यावरती मात्र प्रहार. वाईडिश लॉंगांच्या डोक्यावरून बॉल गेला सीमा पार. 6 धावेसाठी आला षटकार. पहिला मोठा फटका आर्य करत क्रिसच्या माध्यमातून बॉल मिळाला. मच निडेड सिक्सर. या क्षणाला आपण जर पाहिलं मोमेंटम मिळण्यासाठी हा षटकार फार गरजेचा होता आणि तो षटकार इथे पाहायला मिळाला. शेवटचे 16 चेंडू आणि 27 धावा. 16 बॉल रिमेनिंग रिक्वायर्ड स्कोर 27 रन. अंतिम 16 चेंडू आणि 27 धावा. एक मोठा फटका खरं तर भिंगारी संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल. त्या विपरीत आपण जर पाहिलं तर एका बाजूने एक विकेट एक डॉट बॉल बामणनुगरी संघासाठी हानिकारक राहील. क्रिकेटमध्ये जर तर महत्व नाहीये. वर्तमान स्थितीमध्ये जो संघ चांगली कामगिरी करेल तो असेल विजेता. आता इथे मात्र दोन्ही संघ तुम्हाला एकमेकांच्या विरोधामध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतील. यावेळेला अप्रतिम बॉल, मागचा बॉल ओव्हर पिच टाकला, त्याच्यावरती प्रहार पाहायला मिळाला. काल जसे सागर घरतने षटकार मारले होते साई संघाच्या अगेन्स्ट, आणि इथे आपण पाहिला बरोबर शॉर्ट ऑफ लेन बॉल. लेन चांगली होती, टप्पाही सुंदर होता. थोडासा आतमध्ये आलेला चेंडू निर्धाव, त्यानंतर पुढचा बॉल. यावेळेला धीम्या गतीने वेट अँड वॉच. लास्ट मोमेंटला बॅटचा फेस खोलला आणि बरोबर बॅटच्या टो एंडला हा बॉल त्या ठिकाणी आला आणि स्क्वेअर लेगच्या बाहेर त्या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. खेचूर मारला बॉलला. खरं त्या ठिकाणी क्रिश मात्रे या फलंदाजाने 6 धावा त्याच्या बॅटमधून आणखीन ऍड होतील बामणनुगरी स्कोर संघाच्या धावफलकामध्ये. 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 21 ची गरज 14 चेंडूमध्ये. अंतिम 14 बॉल आणि 21. खरं अर्धा प्रवास त्या ठिकाणी पूर्ण केलाय. पार्वती मेडिकल स्टोर्स, जीवदानी स्पोर्ट्स बामणनुगरी या टीमने कपिल पाटील पारगाव मेडिकल स्टोअरचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ. तर मागील स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून धारावी संघाला पुरस्कृत करण्यात आलं होतं केंजल ट्रॉफीमध्ये, आदर्श ट्रॉफीमध्ये. राटामोड विकेट. यावेळेला बिगिट करायचा, हॅमर करायचा होता खरं बॉलला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. फुटवर्क फार गरजेचं आहे. थोडेसे स्टेप आउट झाले असते, कदाचित बॉलपर्यंत पोहोचले असते. तिथे मोठा फटका एक्झिक्यूट करता आला असा परंतु निर्धाव चेंडू या ठिकाणी साहिल कडून पाहायला मिळाला. आणखीन एक टप्प्याचा बॉल. यावेळेला पुढे आले होते परंतु विकेट किपरलाही बीट केले. सिंगल पूर्ण केली. 1+1 बाईकची सिंगल आणि वाईड अशा 2 धावा इथे मिळतील. बामणनुगरी टीमला 22 धावा धावफलकावरती. 22 वर 2 विकेट. 3.2. लास्ट बॉल या ओव्हर मधला आणि इथे फक्त दिशा दिली. थर्डमॅनला फिल्डर आहेत त्यांच्या गॅप मधून फरार. शेवटच्या बॉल वरती मात्र चांगला फटका आर्यन नाईक कडून पाहायला मिळाला. 4 धावा आल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतील. क्रिश वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 12, 26 रन. आता 15 धावांची गरज 12 बॉल मध्ये. सामना थोडा सोपा होत चालला. बघा यानंतर चिरले विपक्ष ओळे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. मोठी लढत. अजनबी ओळे आणि चिरले. ओळे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, परंतु इथे 12 चेंडू मध्ये 15 या धावा वाचवता येतील का? अजूनही रघुनाथ परदेशीने षटकाची जबाबदारी घेतलेली नाहीये. आशिषला इथे पाचारण केलं. बॉलिंग मार्क वरती 12 बॉल 15. कालचा सामना 8 बॉल 6. शेवटचा 1 बॉल 1 अशी लढत पाहिली सावरकर आणि साई या संघामध्ये. तुमच्याकडे गुणवत्ता असेल, जिद्द असेल, चिकाटीच्या जोरावर तुम्ही या मॅच मध्ये शेवटपर्यंत राहू शकता. यावेळेला पहिलाच बॉल पॅड लाईन वरचा फुलर लेन केचूर मारला. मिड विकेटच्या बाहेर बॉलला पाठवलं क्रिशने. सीमारेषा पार. षटकार. आता सामना पूर्णपणे सोपा झालाय. फक्त आणि फक्त 11 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. चांगली फलंदाजी. आणि यावेळेस आपण पाहिला डॉट बॉल. क्रिश मात्रेचा खरं तर बॅटिंग अनालिसिस आपण जर पाहिलं तर .6 .6 .6 पुन्हा डॉट.
असंच काहीतरी चित्र पाहायला मिळालं. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. 8 धावा त्याने जरूर केल्या. सिंगल पूर्ण दुसरा रनचा कॉल. 7 चेंडू 20 वरती खेळतो मैदानामध्ये क्रिश. दमदार कामगिरी क्रिशच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. 7 रनची गरज. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 9 चेंडू आणि 7 धावा. पहिल्या सत्रामध्ये फार धावा कमी आल्या. त्याचा प्रेशर भिंगारी संघावरती आला. सुरुवात कुणालने चांगली केली. यावेळेला बॉल मागे चालला. लॉंग स्टॉपला फिल्डर आहे त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग. फक्त सिंगल रन त्या ठिकाणी मिळेल. मागे 6 धावांची गरज. 35वा धाव फलकावरती आला. लो स्कोरिंग मॅच. धावांकडे यशस्वी पाठलाग. एक मोठी भागीदारी दोघांमध्ये आपण होताना पाहता. क्रिश आणि आर्यन. 8 बॉल 6. कालचं समीकरण इथे पाहायला मिळेल. यावेळेला निर्धाव चेंडू आला. काल आपण पाहिली मॅच. साई आणि सावरकर 8-6. शेवटचा बॉल 1-1. आता 7 चेंडू 6. हा चेंडूही निर्णायक असेल, कारण यानंतर कदाचित रघुनाथ परदेशी षटकार जबाबदारी घेतील. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल. लगातारचे 2 डॉट बॉल. आता 6 मध्ये 6. सामना हाय व्होल्टेज असेल यात शंका नाही आहे, कारण आता रघुनाथ परदेशी गोलंदाजी मार्कवरती येतील आणि समोर यंगस्टर खेळाडू, अपकमिंग यंगस्टर बामण डोंगरी संघाचे क्रिश आणि आर्यन दोघांमध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न होईल. गतवर्षी खरं तर अगदी शेवटच्या मोमेंटला जेव्हा नावेकडच्या मध्ये नाईट स्पर्धा झाली होती ओपन क्रिकेट, सुनील चावरी सारख्या फलंदाजाला त्यांनी रोखलं होतं. 4 मध्ये 1 रन करून दिली नव्हती. रघुनाथ परदेशी यांचा रेकॉर्ड्स आपण पाहिला. आता या मॅच मध्ये फॉर्मॅट वेगळा आहे, संघ वेगळा आहे, स्पर्धा वेगळी आहे, मैदानही वेगळं आहे. त्यामुळे आता या वेगळ्या मैदानावरती एक वेगळा विक्रम पुन्हा एकदा रघुनाथ परदेशी करणार का हे पाहावं लागेल. क्षमता आहे त्यांच्याकडे, अनुभव प्रचंड आहे. आणि समोर क्रिश ज्याने वैयक्तिक 20 धावा केल्या, तो 21 धावा केल्या 8 चेंडू मध्ये. तो क्रिश स्टॅकिंग एंडला. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावा. रन बॉल इक्वेशन. राऊंड विकेट. पहिला बॉल फिरवलाय. मागे विकेट किपर डिरेकेटची संधी, पण ती संधी गमावली. 1-1 रन मौल्यवान आहे, महत्वाचे. 22 ची सिंगल मिळाली. एक्स्ट्रा रन मिळाली या ठिकाणी बामण डोंगरी संघाला. 5 मध्ये 5. थोडेसे धाबे आणले आता बामण डोंगरी संघाचे. दबाव वाढत चालला बामण डोंगरी संघावरती. फक्त एखादा डबलचा फटका जरी आला किंवा एखादा मोठा फटका जरी आला तर हा सामना पूर्णपणे खुला होईल. पण रघुनाथ परदेशी कितपत ही मॅच घेऊन जातील किंवा जिंकतील हे पाहावं लागेल. यावेळेला अक्रॉस द लाईन. अप्रतिम टायमिंग. फाईन लेगला फिल्डर आहेत आणि त्यांच्या अगदी जवळून बॉल निघून चाललाय. 4 धाव्यासाठी चौकार. स्कोर इज लेवल 4-1. कमी वयाचा खेळाडू, परंतु खरं तर त्याच्यामध्ये क्रिकेटचे सर्व गुण आहेत. चांगली फलंदाजी करत तो मात्र आता पुढे आला. 4 बॉल 1 चे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. शेवटचे 4 चेंडू 1 चौकाराने मात्र सामन्याला कलाटणी दिली. इथे फुल टॉस मॅच विनिंग स्ट्रोक. सामना जिंकलाय मैदानामध्ये पार्वती मेडिकल स्टोर्स, जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी या संघाने. वेलपेड बॉयज हार्डलक टीम, सिद्धिविनायक भिंगारी. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच मात्र जिंकली बामण डोंगरी संघाने. यापुढची लढत असेल ओवळे विपक्ष चिरले, त्याच्यानंतर असेल बामण डोंगरी विपक्ष भाता.